शिस्तप्रिय आणि प्रेमळ अशी ओळख असणाऱ्या अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री प्रवीण सयाजीराव साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त घोरपडे पेठ मित्रपरिवाराच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलिसांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली असून त्यात अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईनवरे यांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर करण्यात आली। या निमित्ताने प्रवीण साळुंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। सर्वपक्षीय सदस्यांनी तसेच विविध संघटनांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राची आपल्या कर्तव्यातून सेवा पार पाडणाऱ्या प्रवीण साळुंके यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले असून 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत महर्षी अण्णासाहेब शिंदे प्रशाला घोरपडे उद्यान शेजारी घोरपडी पेठ येथे हिमोग्लोबिन चेकअप, चष्मा वाटप अशा विविध उपक्रम या ठिकाणी राबविले जाणार आहे। या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालक आदरणीय प्रवीणजी साळुंके साहेब यांचा 4 तारखेला वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। त्याच माध्यमातून येणाऱ्या ज्या काही 4 तारखेला आहे या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। नेत्र तपासणी ठेवण्यात आलेली आहे। मोफत चष्मेचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर, वाढदिवसानिमित्त तुम्ही सहभागी आहात, तुम्हीही आयोजकांमध्ये आहात, तर याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकताल का? हे संयोजन मुळात आम्ही सर्व घोरपडे पेठेचे जे प्रतिष्ठित आणि आमचा मित्रपरिवार बसलो दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचे अनेक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि ते चांगले होत असतात। यावर्षी आम्ही असं एक विचार केला सर्वांनी मिळून घोरपडे पेठेतल्या आपल्या मित्रांनी की या कार्यक्रमाला साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की फार मोठं आणि व्यापक आहे। त्यांची उंची फार मोठी आहे आणि ते एवढ्या उंचीवर असताना देखील आज ह्या आमच्या घोरपडे पेठेच्या मातीशी, मायभूमीशी ते पाय रोवू नये आणि इथले सगळे संस्कार, आप्पांचे संस्कार, आई आप्पांचे संस्कार त्यांच्यावर रुजलेले आहेत। त्यांनी त्यांच्या बुद्धी कौशल्याने या वंचित आणि गोरगरीब वस्तीमध्ये राहून जो आपल्या बुद्धीचा विकास करून, अभ्यास करून त्यांनी एक जिद्द बांधली की या परिस्थितीवर आपण मात करायची आणि त्या पद्धतीने मग त्यांनी अभ्यास करून एवढ्या मोठ्या उंचीवरती IPS झाले आणि ते IPS झाल्यामुळं त्याचा अभिमान फक्त आई आप्पांना नसून, त्यांच्या बांधवांना नसून, हा गर्व अभिमानच नव्हे तर गर्व आम्हा सर्व त्यांच्या त्यावेळेच्या सवंगड्यांना तो आहे। आम्ही या भागात चळवळीचे कार्यकर्ते आहोत। मी किशोर राजपूत, मी शिवसेनेचा पदाधिकारी असलो तरी आमचे हे जे संबंध आहेत ह्या भागात आम्ही पक्षविरहित हे काम करणार आहोत। आणि आज साहेबांसंग आम्ही ज्यावेळेस बसलो चर्चा करत, आम्ही सर्व मित्र भागातले, तर एक न्यूज साहेबांना आली की या पुण्यामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा आहे। तर मग त्यांना ते शल्य झालं। मग ते म्हणले की आपण या ठिकाणी जर पुणे शहरात रक्ताचा तुटवडा आहे तर आपण गरीब ससूनसारखी जी संस्था आहे त्यांना आपण रक्त देऊ, जास्तीत जास्त रक्त देऊ। आम्ही 1000 बाटल्या या ससूनला देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्या पद्धतीने सर्वजण या ठिकाणी उत्साहाने काम करत आहेत। विविध मंडळ, संस्था, प्रतिष्ठित नागरिक, महिला या सगळ्या याच्यामध्ये आहेत आणि साहेबांविषयी खरंच आम्हाला जी एक त्यांच्याविषयी आत्मीयता आहे, कारण त्या माणसांनी एवढ्या आज अप्पर पोलीस महासंचालक पदावर जाऊनही सामान्य घोरपडे पेठेतल्या नागरिकाशी देखील त्यांचा अतिशय आपुलकीने संवाद असतो। म्हणजे बघताना आम्हाला इतकं त्याविषयी आपुलकी वाटते आणि आमचा हा भाग हा तसा गोरगरीब, वंचित, शोषित, कष्टकरी अशा लोकांचा हा भाग। परंतु या ठिकाणी जे रुजतं ना ते संपूर्ण महाराष्ट्रात पिकतं असं म्हटलं तर ते जास्त वावगं ठरणार नाही। आणि या साहेबांच्या या दिवशी मी सर्व आमच्या भागातील घोरपडे पेठेतीलच नव्हे, गंज, घोरपडे, गुरवार आणि पुण्यातील लोक, साहेबांचे संबंधित सर्व मित्र आणि सर्व नातेवाईक, सगळे सोयरे यांना मी माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या वतीने मी विनंती करेल की आज जो संकल्प साहेबांनी हा सामाजिक याचा वसा घेतलेला आहे, जो सोहळा आपल्याला करायचा आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पवित्र जर दान असेल तर ते रक्तदान आहे। आणि ते रक्तदान आपण करून आपला जो साळुंके साहेब जे आहेत ते काय नुसतं ते हे नाही तर आपला तो अभिमान आहे आणि तो रक्तदान करून
जास्तीत जास्त उच्चांक करून आपण त्याचा एक त्यात मानाचा तुरा रोवूया असं सगळ्यांना मी आवाहन करतो. तुम्ही सर्व पक्षभेद किंवा काय विसरून याच्यामध्ये आपल्या चांगल्या एका अधिकाऱ्याच्यासाठी आणि त्याच्या नावाखाली आपण त्यांच्या वाढदिवसाला एक मोठं एक सरप्राईज गिफ्ट देऊ. म्हणून सर्वांनी मनापासून विनंती आहे की ह्याच्यामध्ये सामील होऊन सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं, कारण रक्तदान हे सगळ्यात पवित्र दान आहे. आणि मित्रांनो, आवर्जून सांगतो की माझं या ठिकाणी प्रवीण साळुंखे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी 72वं रक्तदान मी करणार आहे, हे मी आज या ठिकाणी ठामपणे सांगतो. तुम्ही बी जरूर करा. नमस्कार. घोरपडे पेठेचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं एक स्वाभिमानी नेतृत्व पोलीस दलातलं असे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीणजी सयाजीराव साळुंखे यांचा वाढदिवस येत्या 4 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घोरपडेपेठ परिसरातील नागरिक, त्याचबरोबर त्यांचा सर्व मित्रपरिवार, सर्व गणेशोत्सव मंडळ आणि इतर सर्व चळवळीतले नेते मंडळी आणि सर्व महिला आणि भगिनी या सर्वांच्या वतीने एक निमंत्रण या माध्यमातून मी देत आहे. 4 जानेवारी रोजी सकाळपासून घोरपडे पेठ उद्यानाच्या शेजारी असलेल्या शाळेमध्ये रक्तदान शिबिर, त्याचबरोबर आय चेकअप, हेल्थ चेकअप आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठीची एक वेगळी अशी सोय करून त्यांचंही सुद्धा संपूर्ण आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातनं हा एक अभिनव उपक्रम आयोजित केलेला आहे. या उपक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या घोरपडे पेठ परिसरामधले सर्व नागरिकांबरोबरच पुणे शहर, त्यांच्याबरोबरच पोलीस दलातील अजून त्यांचे सहकारी, त्याचबरोबर सयाजीरावजी साळुंखे हे जे ज्येष्ठ होते आणि या भागातलं त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कामकाज बघितलं होतं, त्यांचे मोठे सुपुत्र प्रवीणजी साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे निमंत्रण सर्वांनी जरूर या ठिकाणी उपस्थिती नोंदवून जास्तीत जास्त युवकांनी, युवतींनी, महिलांनी सुद्धा रक्तदानामध्ये सहभाग घ्यायचा आहे. 4 जानेवारी रोजी मी माझं 21वं रक्तदान या ठिकाणी करणार आहे. तर महिला भगिनींना सुद्धा माझी आवर्जून विनंती आहे की आपल्या घोरपडे पेठेची शान प्रवीणजी साळुंखे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं ही छोटीशी भेट रक्तदान करून आपण देऊया. आपल्या सर्वांची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.